विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरामध्ये मतदान होत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे, पण राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत। मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, पण काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झाल्यामुळे नागरिकांना मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लावाव्या लागत आहे, ज्यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागतोय। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बीआर हायस्कूल मधल्या बूथ क्रमांक 169 मधील ईव्हीएम मशीन बंद पडली। सकाळी मतदान सुरू झाल्यापासून मतदान यंत्रात बिघाड झाला होता। या मतदान केंद्रावरील मतदान अद्याप सुरू झालेलं नाहीये। पुढे बातमी आहे, छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील 226 केंद्रावरील ईव्हीएम मशीन गेल्या 1 तासांपासून बंद पडली आहे, तर प्रशासनाकडून मशीन बदलण्याचे काम सुरू आहे। नागरिकांची मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विक्रम हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडली, त्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातील ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे अण्णासाहेब पाटील शाळेतील ईव्हीएम मशीन गेल्या काही तासांपासून बंद आहे। तांत्रिक अडचणींमुळे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं सांगितलं जातंय। तर पुढे शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघातील आर.एम. भट शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडली। ईव्हीएम क्रमांक 41 नंबरची मशीन बंद झाली, तर प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपुरा असल्यामुळे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं सांगितलं जातं। यामुळे एकंदरीत मतदान करणाऱ्या नागरिकांना फार त्रास सहन करावा लागतोय। मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।